अभिनेत्री आलिया भट्टनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओमध्ये आलियाच्या हातात एक पोस्टर आहे ज्यावर आमिर खान आणि रणबीर कपूर यांचा फोटो आहे। या पोस्टवर सर्वात मोठं शत्रुत्व असा उल्लेख आहे आणि यामुळे दोन्ही अभिनेते लवकरच एका प्रोजेक्टवर काम करताना दिसण्याची शक्यता आहे। बिग बी म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन तुफान लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती सोडण्याच्या तयारीत आहेत। भारदस्त आवाज आणि अफलातून सूत्रसंचालनामुळे ते या शोचे अविभाज्य भाग बनले। मात्र आता 24 वर्षांनंतर बिग बी हा शो सोडण्याच्या तयारीत आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी नव्या होस्टचा सध्या शोध सुरू आहे। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा अडचणीत आलाय। मन्नत या त्याच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी CRZची परवानगी घेतली नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केलाय। या बंगल्याचा जागतिक वारसा यादीच्या ग्रेड 3 मध्ये समावेश असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री ईशा डे यांनी तिच्या नावाविषयी किस्सा सांगितलाय। त्यांचं खरं नाव हे ईशा वडनेरकर असं आहे। लंडनमध्ये अनेकांना त्यांचं नाव घेणं अवघड व्हायचं आणि त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या सल्ल्यानं डे असं आडनाव ठेवल्याचं म्हटलेलं आहे। बाहुबली फेम अभिनेता प्रभास हा बकासुराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे। दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या एका पौराणिक चित्रपटामध्ये प्रभास बकासुराची भूमिका साकारण्याची शक्यता आहे। असं झाल्यास ही प्रभासची पहिली नकारात्मक भूमिका ठरेल। उदित नारायण यांनी स्टेजवर एका महिला चाहत्याला किस केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील असून तो 2 वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी म्हटलं। या व्हिडिओमुळे ते वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते। अभिनेता आमिर खान अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कृपाशंकर पटेल यांच्या पाया पडलाय। त्यांनी आमिरला दंगलसाठी कुस्ती शिकवली होती। आमिरनं त्याच्या घरी कुस्तीपटूंना आमंत्रण दिलं होतं आणि यावेळी त्यानं त्यांच्याशी भारतीय कुस्तीशी संबंधित अनेक पैलूंवर चर्चा सुद्धा केली। पॅरिस फॅशन वीक 2025च्या समारोपाच्या निमित्तानं पॅरिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये दीपिका भारताचं प्रतिनिधित्व करते। फ्रेंच लक्झरी ब्रँडनं हाऊस अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केलेली दीपिका ही पहिली भारतीय ठरली। दीपिकानं नुकतंच आयफेल टॉवर समोरचे फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केले। अक्षय कुमारनं 3 महिन्यामध्ये दुसरं अपार्टमेंट विकलंय। बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारनं त्याचं बोरिवली या ठिकाणी असणारं अपार्टमेंट कोट्यावधींना विकल्याची माहिती आहे। जानेवारीमध्ये एका मोठ्या व्यवहारानंतर आता पुन्हा मार्च महिन्यामध्ये बड्या प्रॉपर्टीची त्यानं विक्री केली। धनश्री वर्माच्या इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा चहलसोबतचे रोमॅन्टिक फोटो दिसले। धनश्री चहलसोबतचे फोटो धनश्रीनं मागे हटवले होते। मात्र आता तिच्या अकाउंटवर गेल्या वर्षीचे काही फोटो व्हिडिओ पुन्हा दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांनी घटस्फोटाच्या निर्णयावर पुनर्विचार केलाय का अशी चर्चा रंगली।